तिसऱ्या टप्प्यात होऊ घातलेल्या जळगाव लोकसभा मतदारसंघात नामांकन दाखल करण्याची दिनांक 4 एप्रिल ही अंतिम मुदत असून उद्या अनेक नाट्यमय घडामोडी घडणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यानुसार भारतीय जनता पार्टीने अधिकृतपणे जाहीर केलेल्या उमेदवार आमदार स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द होणार असून त्यांच्या जागी चाळीसगावचे भाजपाचे आमदार उन्मेष पाटील यांचे नाव निश्चित झाले आहे। यात स्वतः आमदार उन्मेष पाटील यांनी दुजोरा दिला असून आमदार स्मिता वाघ यांना पक्षातूनच होणारा विरोध लक्षात घेता पक्ष नेतृत्व अखेरच्या दिवशी उमेदवार बदलवणार अशी यापूर्वीच कुणकुण सुरू झाली होती। म्हणून आता त्यांना माघार होणार असून त्या जागी चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे। जळगावचा उमेदवार ठरवताना पक्षाला यापूर्वीच अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले होते। मात्र अखेर जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पत्नी आमदार स्मिता वाघ यांचे नाव पक्षाकडून जाहीर करण्यात आले होते। मात्र आमदार स्मिता वाघ यांच्या उमेदवारीला माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, खासदार ए.टी. पाटील, अंमळनेरचे भाजपा सहयोगी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार डॉक्टर बी.एस. पाटील यांच्यासह पक्षातीलच अनेकांनी उघडपणे विरोध केला होता। भाजपाला आता ही जागा गमवावी लागेल असे अंदाज पक्ष नेतृत्वाकडे व्यक्त केल्याचे बोलले जात होते। म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोर कमिटीची बैठक घेत यावर विचार केला। यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे या दोघांनीही मराठा चेहरा म्हणून आमदार उन्मेष पाटील यांच्या नावाला हिरवा कंदील दिल्याने अखेर पक्षाला उमेदवार बदलण्याचा निर्णय घेणे आवश्यक झाल्याचे सांगण्यात येत आहे। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मात्र उमेदवार बदलाच्या केवळ अफवा असल्याचे नुकतेच म्हटले होते। मात्र आमदार स्मिता वाघ यांच्या उमेदवारी देण्याबाबत गिरीश महाजन देखील फारसे उत्सुक नसताना त्यांनी प्रकाश पाटील यांच्या नावासाठी पक्षाकडे आग्रह धरला होता। पण आमदार स्मिता वाघ यांच्या नावाची प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे आग्रही असल्याचे पक्षाने आमदार स्मिता वाघ यांची उमेदवारी जाहीर केली होती। खासदार ए.टी. पाटील यांची उमेदवारी कापली गेल्याचा राग म्हणून त्यांनी पारोळा येथे आपल्या समर्थकांचा मेळावा घेऊन बंडाचे निशाण फडकावले होते। तसेच अंमळनेरचे भाजपा सहयोगी आमदार शिरीष चौधरी यांनी देखील आपण अपक्ष उमेदवारी करणारच असे जाहीर केल्याने खळबळ निर्माण झाली होती। आता अखेरच्या 2 दिवसात महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आमदार स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द करत पक्षाने आमदार उन्मेष पाटील यांना आयत्या वेळचे आणि सर्वांना चालणारे उमेदवार म्हणून समोर आणले आहे। आता चाळीसगावच्या दोघा उमेदवार राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर विरुद्ध आमदार उन्मेष पाटील अशी लढत रंगणार असल्याचे स्पष्ट होत आहे।